ठीक आहे, ते चर्चच्या पाळक साहेबांना त्यांना संधी दिली नाही, परंतु ख्रिस्ती मंडळीचे पाळक साहेबांच्या बद्दल ते सांगतील की तुम्हाला संधी दिली परंतु तुम्ही त्याचा लाभ घेतला नाही. विविध प्रकारे आपल्याला सेवा करण्याची संधी हे मंदिर उपलब्ध करून देते आणि यासाठी ते देवालाच गौरव देणारी बाब आहे, परंतु त्याचा लाभ घेणं देखील आमची गरज आहे. आज या मंडळीमध्ये विशेष करून जे आपण नवी प्रोजेक्ट सुरू केलेला आहे त्यामध्ये फॅमिली पेरेंटिंग मिनिस्ट्री सुरू केलेली आहे. त्यानुरूप जे ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आहेत ते 5-5 कुटुंब घेऊन प्रभूची सेवा करत आहे. मी त्यांना परत एक बार हीच विनंती करतो की आज त्यांनी आपल्या कुटुंबियाचे नावं द्यावे, यासाठी की नुसतं नावं देणं घरी विजिट नाही आहे, तर ही मंडळीच्या द्वारे त्यांच्यासाठी केलेली जबाबदारी आणि त्याच्यासाठी केली गेलेली प्रार्थना देखील आहे आणि त्यासाठी आपण त्या गोष्टीचं महत्त्व जाणून घ्यावं. या गुरुवारी परत एक बार मी रिपीट करतो, जे टीचर्स आहे, लीडर्स आहेत, त्यांनी एकत्र यावं आणि आपण विशेष त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. जे घरं आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. हे एक आपण म्हणूया की टाकायचा प्रकार नाही. मी परत एक बार आपल्याला रिपीट करतो की ही सेवा आहे आणि या सेवेच्या बद्दल देवाने त्या कुटुंबियाला तुमच्या हाती दिलेला आहे. देवाने त्या कुटुंबियाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी आपण तयार होऊया. विशेष करून माझ्यासाठी देखील साक्ष आहे, कारण की या आठवड्यामध्ये निश्चितच माझ्यासाठी एक महत्त्वाची बाब घडलेली आहे आणि आपल्या सर्वांना अनेकांना त्यातली माहिती आहे की माझी कन्या जी कॅनडा टोरंटो येथे आहे आणि तिने मास्टर्स इन सायबर सिक्युरिटी यामध्ये परवा तिचा जो सेलिब्रेशन होता ज्यामध्ये कॉन्व्होकेशन म्हणजे तिथे देखील तिला झगा घालण्यात आला आणि मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण मंडळीसाठी सेवा करतो आणि त्यांना झगेच्या द्वारे निश्चितच पुढे वाढवतो, परमेश्वर तुमच्या पिढ्यांना जागा घालतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण प्रभूची सेवा करतो, प्रभू तुमच्या लेकरांना त्या सेवेमध्ये वाढवतो. तुम्ही नाकारतात, तुम्ही गप्प बसतात, आम्हाला काही करता येत नाही, तर तुमची मुलांची अवस्था त्यापेक्षा पण वाईट होणार आहे. कारण की प्रभूने तुम्हाला नुसती संतती दिली नाही, तर प्रभूने तुम्हाला अभिषेक दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो अभिषेकाचा आत्मा या मंदिरामध्ये उतरत असताना स्वीकार करायचा, आम्हाला त्याचा स्वीकार करायचा. आणि मी तुम्हाला वारंवार सांगितलं की सुरभी जरी कॅनडामध्ये गेली तरी दुसऱ्या दिवसापासून ती सेवेमध्ये रस्त्यावर येऊन विविध ठिकाणी सेवा कार्य करत होती आणि त्यानुसार प्रभूने तिची प्रार्थना आणि सर्व जे मंडळी आहे आपण सर्वांनी माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना केली. त्याचं प्रतिफळ आहे की तिला यश मिळालं. आता ती क्लाउड सिक्युरिटीमध्ये गेलेली आहे आणि त्यामध्ये ती काम करत आहे. प्रभूने तिला जॉब देखील दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे अनेक गरजा ज्या असतात, आर्थिक फायनान्शियल ज्या गरजा असतात त्याची देखील पूर्तता झालेली आहे आणि त्यासाठी प्रभूला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ओजस हा पुणे युनिव्हर्सिटीमधून आपल्याला माहीत आहे की निश्चितच रिटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन करत आहे आणि तो देखील काल रिझल्ट घेऊन आला आणि मला रात्री 12 वाजता हॅपी फादर्स डे. प्रेज द लॉर्ड. की मला देखील यश मिळालेलं आहे आणि त्याला देखील 77% मार्क्स मिळालेले आणि तो आता ग्रॅज्युएशनच्या फायनल इयर्सला गेलेला आहे. आज मला अतिशय आनंद होता की त्यांचे सर देखील इथे बसलेला आहे आणि पास्टर संदीप धैर्यवान सर यांनी त्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आम्हाला अतिशय आनंद होतो की जेव्हा जेव्हा आम्ही श्रम करतो, मेहनत करतो, देव श्रमाचं फळ देतो. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही एक पालक म्हणून, तुम्ही एक सेवक म्हणून, प्रभूचे भक्त म्हणून आपलं जीवन प्रभूच्या हातात देतात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणते तुम्ही तर पाळक साहेब, तुम्ही तर ते करणार. पाळक आणि पाळकीन आणि ह्या सगळ्या एल्डर्स आणि या सर्व गोष्टी आपण बाजूला ठेवावं. कारण की जो संदेश मी या दिवसामध्ये आपल्याला देत आहे त्यामध्ये निश्चितच गुरुवारच्या दिवशी मी जे शिकवत आहे त्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल की प्रत्येकासाठी देवाने वेगवेगळा मुकुट ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड.
पाळकासाठी वेगळा मुकुट, एल्डरसाठी वेगळा मुकुट, रक्तसाक्षी जे होतात त्यांच्यासाठी वेगळा मुकुट, अशा 5 प्रकारचे मुकुट आहे. आणि आपण म्हणतो की मी स्वर्गात जाणार, तर मग मी कोणतं काम करून त्या मुकुटाचा हकदार किंवा त्या मुकुटासाठी स्वतःला देवाच्या जवळ सादर करणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी ही तपासणी करणं की मी कोणत्या रोलमध्ये फिट बसत आहे हे महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे उगाच काहीतरी आपण येत आहे टाळ्या वाजून निघत आहे, नुसतं बायबल वाचून आपण आपलं जीवन घालवत आहे, ते चालणार नाही. आपल्याला प्रभूने प्रत्येकाला जर मुकुट नेमलेला आहे, संत पाऊल देखील म्हणतात मी ते धाव संपवतो आणि एक मुकुट माझी वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. यस, त्याच्यासाठी एक मुकुट ठेवलेला होता, कारण की त्यांनी जी सेवा केली त्याचं प्रतिफळ एक मुकुट आहे. इथे लोक मुकुट कोणता आहे, मुकुट कोणत्या प्रकारे मिळणार आहे, मुकुट कशाला मिळत आहे, या गोष्टी जर तुम्हाला ऐकायचं आहे तर प्लीज ऑनलाईन नका जाऊ तुम्ही. जर तुम्ही ऑनलाईन जाल तर तुम्हाला ऑनलाईन मुकुट मिळेल. किती लोकांना ऑनलाईन मुकुट पाहिजे? ऑनलाईन मुकुट हे आपल्याला हे शिक्षण जे आहे ते महाराष्ट्रात, भारतात आणि विविध देशांपर्यंत आपण ऑनलाईन जातो, त्यांना आपण देणार आहोत. ते त्यांच्यासाठी आहे. इथलचा मुकुट जो आहे तो इथे आहे आणि इथलच्या लोकांना त्यांचा मुकुट इथे आल्यानंतरच दिलं जाईल, कारण की ते देवाने तुम्हाला या मंदिराच्या थ्रू द्यायचं ठरवलेलं आहे, ऑनलाईन थ्रू द्यायचं नाही. आणि यासाठी प्रियांनो कृपया या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. हजारो लोक जॉईन होतात. प्रेज द लॉर्ड. हजारो लोक संदेश ऐकतात. तुम्ही पण त्यामध्ये एक असाल तर मला वाईट वाटतं, कारण की ते निश्चितच तुमच्यासाठी नाही, कारण की तुमच्यासाठी देवाने लाईव्ह ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यामध्ये तुम्ही मंदिरात यावं आणि तुमच्या डोक्यावर तेलाचा अभिषेकाचा हात देवाचा यावा. प्रेज द लॉर्ड. ऑनलाईन मी तेलाचा हात तुमच्या डोक्यावर ठेवू शकत नाही, परंतु मंदिरामध्ये ते केलं जातं. आणि मी सांगतो, जेव्हा तुम्ही अभिषिक्त आहात, अभिषेक आहे, तुमच्या मुलांचं, तुमच्या लेकरांचं फ्युचर हे निश्चितच ब्राईट असं आहे. प्रेज द लॉर्ड. ब्राईट असं आहे, कारण की तुमची मुलं तुमच्या पुढे जाणार आहे, तुमच्या पुढे जाणार आहे. आणि यासाठी प्रियांनो मी परत एक बार आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने येणाऱ्या दिवसामध्ये यशस्वी बघू इच्छितात, सर्वात प्रथम तुम्ही देवाला वेळ द्या, देवाला समर्पित करा. आणि जसं आज ब्रदर इंगळे देखील प्रार्थनेमध्ये सांगितलंय की मुलांना संडे स्कूल पर्यंत घेऊन या. प्रेज द लॉर्ड. वर मुलं बसलेले आहे संडे स्कूल. प्रीती निर्मळ आज आमच्यामध्ये आहे. आम्हाला अतिशय आनंद होतो. त्या देखील ट्रेडिंगला गेल्या होत्या, परंतु त्या आलेल्या आहे. आज आम्ही त्यांच्याबद्दल प्रभूला धन्यवाद देतो. ते नियमित चुकता तिथे शिक्षण देत आहे. वर टीव्ही लागलेला आहे आणि तिथे देखील हा संदेश ऐकू जात आहे. त्यामुळे तुमच्यासाठी अनेक बाबी प्रभूने दिलेल्या आहे आणि त्या गोष्टीचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे अंकिता मुंबईवरून आहे, तिच्या पती समवेत जावयांबरोबर आपण जोरदार टाळ्या वाजूया, कारण की प्रभू अशा प्रकारचे लेकरं जे पुढे सेवा करतात त्यांना उंच जागेवर नेतो आणि त्यांना तो स्थिर आणि आशीर्वादित असा करत असतो. आणि त्यामुळे प्रियांनो आज परत एक बार फादर्स डे आहे. जास्त वेळ न घेता आम्ही सर्वप्रथम अविनाश सरांचं धन्यवाद देतो की त्यांनी जे वर्शिप बायबल फेलोशिप सेंटर इथे ते घेत असतात त्यांच्या मंदिरामध्ये आज ते आमचे पास्टर धैर्यवान सरांच्या बरोबर आलेले आहे आणि त्यांनी इथे आज आम्हाला वर्शिपमध्ये चालवलं आहे. प्रभू त्यांना आशीर्वादित करो. आता आपण आजच्या विशेष करून फादर्स डेच्या संदेशकडे जाणार आहोत. किती जण फादर्स आहे हात वर करा. काही लोक फादर्स आहे आणि किती मदर्स आहे हात वर करा. प्रेज द लॉर्ड. मदर्सांची संख्या जास्त आहे. तर मदर जास्त आहे, फादर जास्त आहे, परंतु काही लोक असे जसं त्यापैकी मी मदर पण आहे आणि फादर पण आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक असे ज्यांना डबल ड्युटी दिलेली आहे देवाने की तू पिता पण आहे आणि माता पण आहे. आणि त्यांना डबल ड्युटी तर डबल आशीर्वाद, परंतु काम पण डबल आहे. जेव्हा तुम्ही काम डबल कराल तर तुम्हाला पगार डबल, तुम्ही काम डबल कराल तर ब्लेसिंग देखील डबल. आणि त्यामुळे प्रियांनो घाबरू नका, चिंता करू नका की प्रभू देणारा आहे आणि तो विपुल आणि भरपूर देणार आहे. आज फादर्स डे आणि आज माझ्या वडिलांना बरोबर 2 वर्ष आहे. आज माझ्या वडिलांची डेथ युनिव्हर्सिटी, त्यांनी पण व्यवस्थित दिवस निवडला. फादर्स डेच्या दिवशी ते त्या फादरच्याकडे गेले. प्रेज द लॉर्ड. फादर्स डेच्याकडे त्यांना बोलावणं आलं आणि त्या फादर म्हणजे स्वर्गीय पिताने त्यांचा स्वीकार केलेला आहे. आज 2 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि प्रभू निश्चितच त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही त्याला धन्यवाद देत आहोत. आज आम्हामध्ये सन्माननीय
पास्टर संदीप धैर्यवान सर आहेत आणि मला अतिशय आनंद होत आहे कारण की इथे दीप गृह येथे कार्य करत असताना टेक महिंद्रामध्ये ते प्रशिक्षण देत होते, काउन्सिलिंग देत होते आणि त्याच समय ओजस मला वाटतं 2 वर्षा अगोदरचीच गोष्ट आहे, तिथे जॉईन झाला आणि खरोखर त्यांची टीचिंग खूप उत्तम आहे कारण की ओजस जिथे पण इंटरव्ह्यू गेला तिथे तो यशस्वी झाला, म्हणजे त्याने इंटरव्ह्यू क्रॅक केला. प्रेज द लॉर्ड. आणि मग मी त्या विद्यार्थ्यांना विचारलं की हे कसं काय शक्य होतं. ते म्हणे की आम्हाला उत्तमरित्या सरांनी जे शिकवण दिलेली आहे की कशा प्रकारे इंटरव्ह्यू फेस करायचा, त्याचा लाभ आम्हाला विविध ठिकाणी मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. तर ते शिकवणारे शिक्षक देखील आहे, ते शाळेमध्ये शिक्षक आहे आणि सोशल स्टडीज त्याचप्रमाणे इंग्लिश हा विषय शिकवतात. बायबल फेलोशिपमध्ये ते मंदिर आणि सेवा कार्य करतात, चर्च चालवतात आणि सर आज आमच्यामध्ये आहे. मी त्यांचे विशेष आभार मानतो की त्यांनी आपला समय दिलेला आहे आणि मी त्यांना विनंती केली. ते म्हणे पाळक साहेब मी आनंदाने येईन कारण की तुमच्या चर्चच्या बद्दल आणि तुमच्या चर्चच्या मिनिस्ट्रीबद्दल मी ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे आणि आज मला प्रत्यक्ष येऊन बघायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी नेहमी सांगतो अनेक पाळक वर्ग तुमच्या चर्चमध्ये येऊन भक्ती करण्यास आनंद घेतात. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की या मंदिरामध्ये जिवंत देव आपला पवित्र हात, त्याचा अभिषेकाचा हात, त्याचा सामर्थ्याचा हात, त्याचा स्पर्शाचा हात आणि दर्शन आम्हाला देत असतो आणि त्याकरता लोक भुकेले ताणेले म्हणून आपल्या मंदिरामध्ये येऊ इच्छितात आणि ह्याचा लाभ जर जग घेत आहे आणि आपण घेत नाही तर आपण दुर्दैवी आहोत. आज फादर डेच्या वेळेस जास्त वेळ न घेता मी सन्मान्य पास्टर धैर्यवान सरांना विनंती करतो की ते वचनातून आम्हाला चालवतील. हालेलुया. मी सर्वप्रथम प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला सलाम करतो आणि पाळक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी येणं हा माझ्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहे. माझी पात्रता नसताना आज प्रभूने मला या ठिकाणी आणलं म्हणून मी सर्वप्रथम पाळक साहेबांचे ख्रिस्तामध्ये सलाम आणि मनापासून आभार मानतो. आणि माझा प्रिय विद्यार्थी आणि विशेष करून माझा प्रिय मित्र ओजस याचे देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी देवाची वचनाची सेवा करण्याची संधी दिली. आणि अक्का मावशी आहेत, आमचे फार जुने संबंध आहेत, आज ते मला खूप वर्षांनी या ठिकाणी दिसल्या. मी त्यांचे देखील प्रभूमध्ये आभार मानतो. आमेन. तयार आहात देवाचं वचन ऐकण्याचे. देवाचं वचन हे जिवंत आहे आणि बायबल सांगतं की जिथं देवाचा शब्द केला त्या ठिकाणी कार्य झालं. आणि आजही 2024 मध्ये देखील देवाचं वचन कार्य करतं. आज फादर्स डे आहे आणि अमेरिकेमध्ये याची सुरुवात झाली आणि साधारणतः 1900च्या त्या सणामध्ये 1900 म्हणतो आपण, तसं 2024 आहे, तसं त्या 1900च्या सालामध्ये साधारणतः 1908 मध्ये वगैरे अनेक लोकांचा वेगवेगळा अभ्यास आणि मग फादर्स डेला सुरुवात झाली. परंतु ख्रिस्ती या नात्याने आमचा एक स्वर्गीय बाप आहे ज्याच्याकडे आम्ही अधिकाराने जाऊ शकतो, ज्याच्याकडे आम्ही आरोळी मारू शकतो. आणि स्तोत्रमध्ये त्याने आम्हाला पूर्ण अधिकार दिला की संकट समयी दावीद म्हणतो ज्यावेळी मी धावा केला तेव्हा देवाने माझी प्रार्थना ऐकली. एक स्वर्गीय बाप आमच्यामध्ये. परंतु त्या पित्याने ज्यावेळी स्वर्गीय गोष्टी आम्हाला देऊ केल्या आणि आमची अवस्था पाहिली तर अंधकारामध्ये आम्ही असताना, पापामध्ये असताना आम्ही देवापासून म्हणजे आमच्या निर्माणकर्त्यापासून दूर गेलो. आणि बायबल आम्हाला सांगतं की वेगवेगळ्या माध्यमातून, कधी संदेशांद्वारे, कधी त्याच्या भविष्यवाण्याद्वारे परमेश्वर नेहमी लोकांची भेट घेत गेला, परंतु लोक आले नाहीत. मग शेवटी योहान 3:16 मध्ये असं लिहिलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला की आता तरी माझी लोक या ठिकाणी येतील आणि जो निर्माण करता आहे त्याच्याकडे येतील. परंतु बायबल आम्हाला सांगतं की बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत. आणि आज मी देवाला धन्यवाद देतो. जे काही या मंडळीविषयी मी ऐकलं होतं, फेसबुकमध्ये ऑनलाईनमध्ये पाहणारा मी पण आहे आणि बऱ्याच वेळाला ओजसकडून मी काही घेतलेलं आहे की मला पण ती लिंक पाहिजे किंवा मी ते पाहत असतो, स्टडी करत असतो. आणि जे मी पाहिलं होतं ऑनलाईन आणि आज लाईव्ह याच्यात खूप फरक आहे. आज मी आणि माझे प्रिय बंधू अविनाश आम्ही आशीर्वादित झालो की देवाने आम्हाला या ठिकाणी संधी दिली. अमेरिकेमध्ये एक स्त्री होती जिला अजगर पाळायचा फार शौक होता, आवड होती तिला अजगर पाळायची. फार पिल्लू असल्यापासून तिने ते अजगर आणला होता. आपल्या भारतात ते अलाउड नाही, परंतु अमेरिका देशामध्ये अलाउड आहे.
परवानगी त्याला. आणि ते पाळत असताना साधारणतः एक 7-8 महिन्यानंतर ते अजगर फार मोठं झालं. ही बाई त्या अजगराला आपल्या सोबतच ठेवायची, गाडीमध्ये सोबत घेऊन जायची, पार्टीमध्ये सोबत असायची, झोपताना तिच्या त्या बेडवर देखील हा अजगर असायचा. तिचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी त्या अजगराला काहीतरी खाऊ घालायचं, मग ऑफिसला जायचं, पुन्हा संध्याकाळी आल्यानंतर त्या अजगराला खाऊ घालायचं आणि झोपताना त्याला सोबत घेऊन झोपायचं. ती त्या अजगराला जणू स्वतःचं लेकरू असल्यासारखं ती सांभाळत होती. ती त्याच्याशिवाय जगू शकत नव्हती. इतकं प्रेम ह्या बाईला त्या अजगरावर होतं. एक दिवस असं झालं, ज्यावेळी ती ऑफिसमधून आली, त्या अजगराने खाणं बंद केलं आणि तिच्या सोबत झोपणं पण बंद केलं. तिला वाटलं कदाचित आज नाही खाणार, उद्या खाईल. असं म्हणता म्हणता 4 दिवस त्या अजगराने काहीच खाल्लं नाही. आणि विशेष म्हणजे तो काय तिच्या सोबत झोपत नव्हता, तो त्या बेड खाली झोपायचा आणि रात्रभर तिला पाहत बसायचा. तिला काळजी वाटली आणि मग तिने त्या प्राण्यांच्या डॉक्टरांकडे गेली आणि सांगितलं असं असं आहे, झालंय, तर तो आजारी आहे का. डॉक्टरांनी ज्या वेळेला हे ऐकलं, डॉक्टरांनी पहिलं सांगितलं की तुम्ही त्या अजगराला झू मध्ये म्हणजे प्राणी संग्रहालयात किंवा जंगलात सोडून द्या. ती फार चिडली. ती म्हटली माझ्या लेकरासारखं आहे, ते माझ्या मुलासारखं आहे, मी त्या अजगराला सोडणार नाही. मी इथं सॉल्युशनसाठी आले. मला वाटलं तुम्ही औषध द्याल, चेक करायला याल, पण तुम्ही मला सोडायला सांगताय, हे शक्य नाही. डॉक्टर स्पष्ट बोलले, मॅडम जर तुम्ही त्याला सोडलं नाही तर तो तुम्हाला मारून टाकेल. ती म्हटली शक्य नाही. डॉक्टर म्हणाले त्याने जेवण बंद करायचं पहिलं कारण आहे त्याला उपाशी राहायचंय. तो जितक्या दिवस उपाशी राहील तितकं तो तुम्हाला चांगल्यापैकी खाऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट, तो खाली दरवाजाजवळ बेडवर न झोपता खाली आहे, तो पाहतोय, तुमची साईज बघतोय तो, की या व्यक्तीला गिळण्यासाठी मला किती वेळ लागेल, किती दिवस लागेल आणि किती दिवस उपाशी राहावं लागेल. डॉक्टरला वाटलं हे सांगितल्यावरती कदाचित ऐकेन. तिने ऐकलं नाही. ती म्हणते तुम्ही खोटं बोलताय, ते माझ्या बाळासारखं आहे, तो मला खाणार नाही. आणि डॉक्टर म्हणते ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. काही दिवसांनी तिथलच्या न्यूजपेपरमध्ये बातमी आली की अजगराने आपल्या मालकिनीला जिवंत खाल्लं आणि ही बाई तीच होती. कधी कधी आमच्या जीवनामध्ये देवाने ज्यावेळी पाहिलं की मानवाला, एक पित्याने पाहिलं की माझ्या लेकरांना मी इथं वेगळ्या कारणासाठी तयार केलं होतं. त्यांनी आनंद करावा, त्यांनी विजय मिळवावा, त्यांनी आरोग्यामध्ये चालवावं, त्यांनी त्याच्या देवाच्या राज्यामध्ये वाढावं, वचनांमध्ये वाढावं. परंतु या अजगरासारख्या आमच्याही जीवनामध्ये कधी कधी अशा काही गोष्टी असतात, असे काही अडखळणं असतात, अशा काही चिंता असतात ज्या आम्हाला वाटतच नाही की ह्या मला मारतील, ह्या मला खातील. परंतु वेळ आल्यानंतर ह्याच चिंता ज्या आज तुमच्या जीवनामध्ये आहेत, ह्याच काळज्या ज्या तुमच्या जीवनामध्ये आहेत, त्या तुम्हाला खातील. आणि तुम्ही खाल्लं जाऊ नये, तुमचं पतन होऊ नये, तुम्ही देवापासून दूर जाऊ नये म्हणून पित्याने आज आम्हासाठी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे एक दार उघडलेला आहे. म्हणून हॅपी फादर्स डे त्याच्यासाठी. हॅपी फादर्स डे. कारण की आजही आम्ही हक्काने त्याच्याकडे जातो, आजही आम्ही अधिकाराने त्याच्याकडे जातो, कारण की येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला जाण्याची संधी मिळाली. आणि अशा प्रकारच्या चिंतेचा अजगर, अशा प्रकारे काळजीचा अजगर, अशा प्रकारे आजारपणाचा अजगर ज्याच्यामध्ये आम्ही गुरफटून जाऊ नये म्हणून आज आम्हाला एक आशा आमच्या पित्याने दिलेली आहे. आज आम्हाला एक दार त्याने आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला, जर मला आशीर्वादित जीवन जगायचं आहे आणि जर मला पित्याच्या द्वारे आशीर्वादित आयुष्य जगायचं असेल तर मी काय करावं. बायबल आम्हाला सांगतं, जर तुम्ही जुना करार पाहिला असेल तर दाविदाचा आणि गल्ल्याताची ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. बायबल आम्हाला सांगतं की ज्यावेळी दाविदाला निवडलं देखील नव्हतं, त्यावेळी गल्ल्यात जो होता त्याने इस्रायल लोकांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. आणि युद्ध पुकारल्यानंतर त्याने इस्रायल लोकांना पूर्ण चॅलेंज केलं की जर तुम्हापैकी कोण असा आहे का जो मला हरवेल. आणि आज माझा हा विषय आहे की प्रभूच्या पित्याच्या मदतीने आमच्या जीवनातला गल्ल्यात म्हटलेला राक्षसाला हरवायचं कसं. हरू शकतो आम्ही, त्या अजगराला काढू शकतो आम्ही, हरू शकतो आम्ही. जसं पाळक साहेब म्हणाले, देवाने आम्हाला अभिषेक दिलेला आहे,
परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आता आम्ही हरलेलो नाही. तर जो जिवंत देव आहे, जो एकही युद्ध हरलेलं नाही, असा विजयी अविनाशी देव आमच्या बरोबर आहे. आणि आजच्या या प्रभुवारी परमेश्वराची इच्छा आहे, जसा तो विजयी झाला तसं जीवनातल्या छोट्या छोट्या लढायांमध्ये तुम्ही देखील विजयी व्हावा. आम्ही रोज लढाई लढतो, रोज लढाई. असं कोणीच नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये युद्ध नाही. मंडळीमध्ये येणं, मंदिरामध्ये येणं सुद्धा एक युद्ध आहे. बरोबर आहे? सोपं आहे का मंदिरामध्ये येणं? अगदी सकाळी उठल्यापासून तयारी करणं, मग मध्येच लाईट जाते, मग मध्येच गडबड होते. आणि विशेष करून जर पती पत्नी असेल तर सोमवार ते शनिवार फार प्रेमाने चालतात. रविवारी चर्चला येताना वाद होतो. कधी लेकरांवरनं वाद होतो, कधी तयारीवरनं वाद होतो. आणि मग ज्यावेळी पाळक साहेब वचन सांगतात, मग हळूच वचनातून मग बायको कोपरा मारते, तुमच्यासाठी वचन. मग नवरा कोपरा मारतो, तुझ्यासाठी वचन. देवाच्या लोकांना वचन ना बायकोसाठी आहे ना नवऱ्यासाठी. वचन आरशाप्रमाणे आहे, जो त्याच्या समोर उभा राहतो वचन त्याच्यासाठी. आमेन. आणि म्हणून रोज युद्ध लढत असताना बरेच लोक आज देवापासून दूर गेलेत. त्यांनी हार स्वीकारलेले. परंतु मला सांगून द्या की ज्या देवाबरोबर आम्ही विश्वास ठेवतो तो हारलेला देव नाही. मृत्यूवर देखील ज्याने विजय मिळवलेला आहे, असा मृत्यूवर विजय मिळवणारा देव आमच्या बरोबर आहे. आणि एक पिता म्हणून त्याच्याकडून त्याची हीच अपेक्षा आहे की त्या जसा तो विजय झालेला आहे तसं आम्ही देखील विजय व्हावा. आमेन. आणि म्हणून ज्यावेळी आम्ही पाहतो की एला खोऱ्यामध्ये ज्यावेळी लोक युद्धासाठी जमले आणि मग ह्या बलिष्ठी लोकांनी त्यांच्यामधून गल्ल्याताला निवडला की हा गल्ल्यात दिसायला मोठा आहे, उंच आहे आणि हा चांगला घाबरवणार आहे. आणि म्हणून त्याचा मोरखा म्हणून किंवा त्याचा पुढारी म्हणून बलिष्ठी लोकांनी गल्ल्याताला निवडलं. आणि गल्ल्याताला निवडल्यानंतर देवाने दाविदाद्वारे गल्ल्याताला हरवलं आणि मग इस्रायल लोकांना विजय दिला. म्हणून आज पहिली गोष्ट, माझ्या जीवनातलं युद्ध जिंकण्यासाठी, मला विजयी जीवन मिळवण्यासाठी मी काय करावं. एक दिवस असं झालं की सैतानाने फार मोठं प्रदर्शन भरवलं आणि त्याच्या प्रदर्शनाचं नाव होतं ख्रिस्ती लोकांना पाडणारे शैतानाचे हत्यार. आणि मग खूप लोक ते प्रदर्शन पाहायला गेले आणि छान सगळे ख्रिस्ती लोकांना पाडणारे हत्यार असे छान सजवून ठेवले होते. त्याच्यामध्ये होते व्यसन, व्यभिचार, चोरी, लबाडी. आणि एक मात्र हत्यार जे होतं त्याला गुंडाळून ठेवलं होतं. आणि मग सगळी लोक गेले आणि सैतानाला म्हणाले की हे जे हत्यार आम्ही वाचू शकतो, लबाडी वगैरे, पण सैताना ते काय आहे? ते कोपऱ्यामध्ये ठेवलेलं जे हत्यार आहे ते काय आहे? ते तू असं धूळ खात का ठेवलंय? आणि सैतान फार सुंदर म्हणतो, तो म्हणतो की हे बघा, हे सगळं ख्रिस्ती लोकांना माहिती आहे की पाप केलं म्हणजे व्यभिचार केला तर देव नाराज होणार, सैतानापासून आहे. दारू सैतानापासून आहे, चोरी सैतानापासून आहे, लबाडी. पण हे जे हत्यार आहे कोपऱ्यात ठेवलेलं ते ओळखतच नाही ते माझ्यापासून आहे म्हणून. आणि मग सगळे म्हटले आम्हाला पाहायचंय ते हत्यार. आणि मग शैतानाने ते दोरी खोलली आणि ते त्याच्यावरचं कापड काढलं आणि ते हत्याराचं नाव होतं निराशा. शैतान म्हणाला की एक वेळ ख्रिस्ती लोक लबाडीपासून पळतील, एक वेळ ख्रिस्ती लोक हे पापापासून पळतील, चोरीपासून पळतील, व्यभिचारापासून, व्यसनांपासून पळतील. परंतु एकदा जर मी त्यांच्या जीवनामध्ये निराशा घातली, होणारच नाही. देव ऐकतच नाही. काय फायदा माझा चर्चला जाऊन, काय फायदा माझा प्रार्थना करून. ज्या दिवशी शैतान म्हणाला मी ख्रिस्ती लोकांच्या जीवनात जर निराशा घातली तर ते स्वतः देखील त्याच्यातून बाहेर येणार नाही, हे चालणार. आणि म्हणून आज देवाची इच्छा आहे, सगळ्यात आधी युद्ध आम्हाला करावं लागतं आमच्या निराशेशी. इस्रायल लोकांना वाटलं देखील नव्हतं की बलिष्ठ लोक एक असा व्यक्ती त्यांच्या समोर उभा करेल जो चॅलेंज करेल त्यांना. आणि तुम्हाला माहिती हा जो गल्ल्यात होता, बायबल आम्हाला सांगतं, मी तुम्हाला सांगेलच पुढं, त्यांनी जो पेहराव केला होता तो फार असं वजनांमध्ये लिहिलाय की त्याचा भाला एवढा किलोचा होता. त्यांनी जे चिलखत घातली होती, आमची समस्या फार जोर जोरात आवाज करत येते. पण मी तुम्हाला सांगतो, जर देव तुमच्या बरोबर आहे आणि जर तुमची समस्या कितीही मोठी आवाज करू द्या, तर प्रभू तुमच्या बरोबर आहे, तर तुम्ही विजयी आहात. आणि म्हणून खात्री घेतली पाहिजे, जर मी युद्धामध्ये आहे, मानसिक युद्ध, भावनिक युद्ध. बऱ्याच वेळा आम्हाला बायबल सांगतं आमचं युद्ध रक्त मांसांबरोबर नाहीये. ख्रिस्ती व्यक्तीचा तर कोणी शत्रूच असू शकत नाही. आम्ही क्षमा करणारे लोक आहेत. परंतु आमचं युद्ध आणि प्रत्येकाचं युद्ध हे भावनेशी असतं. आम्ही सायकोलॉजिकली युद्ध लढत असतो.
आणि म्हणून आज पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्हाला युद्धात जिंकायचं असेल आणि पित्याने जे आशीर्वाद त्याच्या लेकरांसाठी ठेवलेला आहे, प्रत्येक पित्याला असं वाटतं की माझ्या लेकरांनी मी ठेवलेले आशीर्वाद घ्यावे. आणि आज फादर्स डे निमित्त त्या स्वर्गीय पित्याची ही देखील इच्छा आहे की जे स्वर्गातले आशीर्वाद आज या मंडळीसाठी देवाने ठेवलेत, एक पित्याची इच्छा आहे माझ्या लेकरांनी ते आशीर्वाद घ्यावे. पहिली गोष्ट, जर तुम्ही अशा युद्धात आहात, निराशेच्या, आजारपणाच्या, पळक साहेब प्रार्थना करतो पण बरंच वाटत नाही हो, पळक साहेब प्रार्थना करतो पण कसं तरीच वाटतं, जर तुम्ही अशा प्रकारच्या भावनिक युद्धामध्ये आहात, विश्वासाच्या लढाई लढत आहात, ख्रिस्तीपणामध्ये किंवा ख्रिस्तात टिकण्याचं युद्ध करत आहात, तर पहिली गोष्ट आपण दाविदापासून शिकतो. पहिली गोष्ट ती आहे, जर बायबल असेल तर नुसतं तुम्ही वाचलं तरी चालेल, घरी जाऊन वाचलं तरी चालेल. पहिला शमूएल याच्या 17वा अध्याय आणि 4 पासून काय वचनामध्ये लिहिले की ज्या क्षणाला हा राक्षस म्हटलेला गल्ल्यात समोर आला, त्यावेळी दाविदाने धैर्याने या गल्ल्याताच्या सामोरे गेला. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन चालतो, आणि वधस्तंभ ही काय फार अशी काय त्याला म्हणतात सन्मानाची जागा नव्हती. त्या काळामध्ये वधस्तंभावर अतिशय वाईट असे गुन्हेगार, अतिशय वाईट अशा पद्धतीने ज्यांनी गुन्हा केलेला आहे अशा गुन्हेगारांना त्या ठिकाणी खिळलं जायचं. आणि ज्या ख्रिस्ताचा आम्ही वधस्तंभ घेऊन चालतो त्याचाही अपमान झाला, त्यालाही अडचणी आल्या, स्वकीयांनी त्याला सोडलं. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही प्रभूमध्ये चालत आहात तर त्या पित्याची इच्छा आहे, जसा त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा वधस्तंभाच्या मार्गाने जात असताना अनेक अडचणीतून गेला, तरी देवाशी विश्वासू राहिला, तो आपल्या देवाच्या योजनेपासून पळाला नाही. तसं तुम्ही देखील प्रभूमध्ये चालत असताना कितीही अडचण तुमच्यावर येऊ द्या, तुम्ही देवापासून पळू नका, देवापासून पळू नका. माझा एक साधारण प्रश्न आहे आणि माझी इच्छा आहे तुम्ही उत्तर द्यावा. सिंहाच्या गुहेत कोण होता ज्याला देवाने वाचवलं? माशाच्या पोटात कोण होता ज्याला देवाने निनवेला पाठवलं? आणि कोणाला देवाने सांगितलं होतं तू तारू बांध म्हणून? आणि मग अग्नीच्या भट्टीत कोण होतं ज्यांना देवाने सोडवलं होतं? विचार करा, जर योनाला सांगितलं असतं तू तारू बांध आणि दाविदाला सांगितलं असतं की तू त्या सिंहाच्या गुहेमध्ये जा, हे बायबल थोडं वेगळं झालं असतं. योग्य कॅटेगरी पाहून, देवाने त्यांचा विश्वास पाहून त्यांच्या आलेल्या समस्येतून बाहेर काढलं. आज तुमच्या जीवनात जी समस्या आहे, देवाला तुमच्या परिस्थिती सगळी अवगत आहे आणि त्याला माहित आहे की प्रभूच्या साह्यानेच तुम्ही या परिस्थितीतून बाहेर येऊ शकता. याच परिस्थितीत देवाला ठाऊक आहे. म्हणून दावीद धैर्याने गल्ल्यातासमोर गेला. आज पहिला मुद्दा, जर तुम्हाला या युद्धात जिंकायचं असेल, तुमच्या विश्वासाच्या लढाई जिंकायचं असेल, तर पहिला मुद्दा, तुम्हाला धैर्याने उभं राहायचं. किती जणांना वाटतं देव निवड करण्यात चूक करतो? चूक करतो निवडण्यामध्ये. आज जर देवाने तुम्हाला निवडलेला आहे परिस्थिती, तर मी तुम्हाला सांगतो त्याला ठाऊक आहे तुम्हाला याच्यातून बाहेर काढायचं कसं. पण लक्षात असू द्या, सिंहाच्या गुहेत गेल्यानंतर दानिएलाने काय केली? प्रार्थना केली. मग आमच्या सिच्युएशन मध्ये आम्ही काय करायला हवंय? प्रार्थना करायला. मला स्विमिंग करायची आहे पण मला पाण्यात नाही जायचं. येईल का मला स्विमिंग? मला देवाचे चमत्कार पाहिजेत पण मला बायबल वाचायचं नाही. जर तुम्हाला चमत्कार पाहिजेत, जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजेत, तर लक्षात असू द्या, देवाने तुम्हाला रोपलेलं आहे आणि देवाला माध्यम पाहिजे. तुमच्या घरामध्ये प्रत्येकाला घर आहे. दरवाजे किती आहेत? एक. त्याचा उपयोग घेण्यासाठी आणि जाण्यासाठी. तसं तुमच्या घरासाठी देवाने तुम्हाला दार केलेलं आहे. पाळक साहेब, माझा नवरा येतच नाही चर्चमध्ये. पाळक साहेब, माझा मुलगा येतच नाही, माझी सून येतच नाही, माझ्या घरातले येत नाही. अरे मग माझ्या भावा, माझ्या बहिणी, देवाने तुला दार केलेलं आहे. तू धैर्याने उभे राहा. आम्ही जे बोलतो देव त्याप्रमाणे कार्य करतो. 3 मित्र होते, एकाचं गॅरेज होतं, एकाचं किराणा मालाचं दुकान होतं आणि एकाचं इस्त्रीचं. ह्यांनी मजाक करायचा ठरवला आणि म्हटले, गॅरेजवाला अब्दुल आला की त्याला फक्त म्हणायचं आज तू आजारी दिसतोय. आणि तो अब्दुल आला
मग पहिले किराणावाला गेला आणि म्हटला, अरे अब्दुल काय झालं, आज उशीर झाला, तू चेहरा असा का दिसतोय? नाही म्हटलं, बरं आहे, मी जरा ट्रॅफिक होती. मग 15 मिनिटांनी दुसरा इस्त्रीवाला गेला, म्हटला, अरे क्या हुआ आपका चेहरा, मुझे लगता बीमार हो. नाही म्हटला. मग दोघं हसत हसत गेले. अब्दुल आरशासमोर उभा राहिला आणि म्हटला, तो पण म्हणतो मी आजारी आहे, तो पण म्हणतो मी आजारी आहे, खरंच मी आजारी आहे का? 15 मिनिटात आजारी पडला. बायबल सांगतं तुम्ही जे बोलता तसं घडतं. आशीर्वाद द्या स्वतःला आणि धैर्याने उभे राहा. मी खचणार नाही, कारण की देवाची दया सनात आहे. मी डुबणार नाही, कारण की देवाची दया सनात आहे. या परिस्थितीमधून मी बाहेर पडेल, कारण की देवाची दया सनात आहे. दावीद धैर्याने गल्ल्यातासमोर उभा राहिला. आणि तुम्हाला माहितीये, जो कवच, जो भाला होता गल्ल्याताचा, तो होता 7 किलोचा. आणि सर्व कवच मिळून जर वजन केलं तर 54 ते 90 किलो ते वजन होतं. विचार करा, भीम का एवढा मोठं कवच घेऊन तो दाविदाला घाबरवण्यासाठी आला होता. देवाच्या लेकरांनो, आज जर तुमच्या समोर ही अशी परिस्थिती असेल, अशक्य 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 अशक्य, मी तुम्हाला सांगतो, देवाने जर तुम्हाला या परिस्थितीत ठेवलंय तर देवाकडं तुमच्या बाबत योजना आहे. आणि त्याला माहित आहे की तुम्हीच या ठिकाणातून देवाच्या विश्वासाने बाहेर पडू शकता. देवाने एकट्या मोशेला निवड, परंतु पूर्ण इस्रायल त्याच्यातून बाहेर पडलो. देवाने तुला निवडलेलं आहे, तुझ्याद्वारे तुझं कुटुंब परमेश्वराकडे येईल. फक्त तू स्थिर राहा आणि धैर्याने तुझ्या संकटामध्ये प्रभूवर विश्वास ठेव. आपली दृष्टी त्या पर्वताकडे लाव, तो खात्रीने तुला सहाय्य करेल. आणि कबूल कर, मी ढळणार नाही, मी पडणार नाही, मी सपशेल पडणार नाही, माझा देव मला उभं करेल. कारण तुझ्या मुखामध्ये देवाने सामर्थ्य ठेवलेलं आहे. तू शाप देण्यासाठी नव्हे, तू आशीर्वाद देण्यासाठी आले. मंडळीसाठी आशीर्वाद मोकळे करा, पाळक साहेबांसाठी आशीर्वाद मोकळे करा, संडे स्कूलसाठी आशीर्वाद मोकळे करा. असं म्हणू नका 3च मुलं आहेत, असं म्हणू नका 3च क्वायर आहेत. म्हणा, माझा देव माझ्या मंडळीला आशीर्वादित करणार आहे, माझा देव माझ्या परिवाराला आशीर्वादित करणार आहे. आणि तसं करा. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी दाविदाने गल्ल्याताला हरवायला निघाला, त्याच्या आधी त्यांनी 2 विजय मिळवले होते. त्याने एकदा अस्वलाला मारलं होतं आणि अजून सिंहाला मारलं होतं. परमेश्वर कधीच तुम्हाला मोठ्या संकटात ढकलत नाही. जेव्हा पण तुम्ही अडचणीमध्ये जाल त्यावेळी विचार करा, देवाने कशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला विजय मिळवला आहे. साक्ष आहे सगळ्यांकडे. साक्ष म्हणजे काय? विजय आहे तुमचा. आजार पण मला मारणार नाही. प्रार्थना करा, देवा जो डायबिटीज मला दिलेला आहे, मला पुढे नाही न्यायचा, माझ्या लेकरांना नकोच, माझ्या नातवंडांना नकोच. हे कुणाला अधिकार दिलाय? तुम्हाला दिला. देवा, अकाली मृत्यू माझ्या कुटुंबात नको, माझ्या पिढ्यांमध्ये अकाली मृत्यू नको. जी फसगत माझी झाली, डिवोर्स, कोर्ट केस, माझ्या पुढच्या पिढीला नको. देवाने तुम्हाला निवडलेला. तुम्ही साधारण लोक नाही. दावीद साधारण नव्हता, पण दावीद असाधारण आहे, अभिषिक्त आहे. हे घरात बसून कळलं नाही, ज्यावेळी तो गल्ल्यातासमोर गेला त्यावेळी कळलं. चर्चमध्ये तुम्ही किती सुंदर गाणे गाता, याच्यावरून धार्मिकता कळत नाही. किती विश्वासू आहात हे कळत नाही. संकटामध्ये तुम्ही कसं वागता याच्यावरून कळतं तुमचं आणि देवाचं नातं किती आहे. लोकांचं युद्ध चर्चमध्ये आल्यावर सुरू होतं. काही लोक प्रार्थना, खूप 4 लोकांमध्ये सांगितले ना प्रार्थना चर्चमध्ये, अलंकारिक शब्द, हे दयाघना, सर्व समर्थ ईश्वरा, राजांच्या राजासे. आणि घरात प्रार्थना कशी? प्रभू जेवणाचा धन्यवाद, येशूच्या नावाने आमेन. आमचं घरातलं प्रार्थनेचं जीवन इतकं असलं पाहिजे. आणि लोकांमध्ये आल्यावर एवढीशी प्रार्थना. तुमचं युद्ध हे बाहेर नाही, तर तुम्ही गुडघ्यावर किती आहात त्याच्यावर न कळता. आणि ज्यावेळी तुम्ही बाहेर जाता ना, तर फक्त विजय घेण्यासाठी. पहिली गोष्ट, जर मला युद्धात जिंकायचं आणि माझ्या पित्याने जे देव केलंय, येशू ख्रिस्त म्हणतो, पहा मी जातो आणि तुम्हासाठी माझ्या, आज फादर्स डेला देवाची इच्छा आहे तुम्हाला आशीर्वाद मिळावे जे तुम्ही युद्धामध्ये आहात. पहिली गोष्ट, माघार घेऊ नका. वचन म्हणतं, माझा दास, माझा सेवक, माझे लेकर माघार घेतील तर देवाला वाईट वाटेल. म्हणून आज मी तुम्हाला प्रभूमध्ये एनकरेज करतो, उत्तेजित करतो. जे काय युद्ध तुम्ही लढत आहात, प्रभू तुमच्या बरोबर आहे. आणि प्रत्येकाचं युद्ध वेगळं आहे.
त्याचं युद्ध तुमचं युद्ध एक नाही. दानियल वेगळा, योना वेगळा, नोहा वेगळा, पण सर्वांवर देवाची कृपा. तसं तुम्ही वेगळे, तुम्ही वेगळे, तुम्ही वेगळे, पण तुमच्यावरही देवाची कृपा. धैर्याने जा. दावीद पळाला नाही, त्याला अनुभव होता. जेव्हा पण वेळ मिळालं त्यावेळी काय करा माहितीये, आठवण करा. प्रभू मी एकदा आजारी होतो, सर्दी झाली होती आणि मग कोणीच नव्हतं आणि मला कामाला पण जायचं होतं. मी फक्त प्रार्थना केली, प्रभू किती धन्यवाद, तू किती चांगला आहे, तू मला सर्दीतून बाहेर काढलं. प्रभू एक दिवस खायला पण पैसे नव्हते, अचानक कोणीतरी आलं आणि मला जेवण देऊन गेलं. हे विजय आहे तुमचे. एकटं बसल्यानंतर तिने काय घातलं, ही साडी घालती, कसा आला पैसा, आणि ते करण्यापेक्षा माझ्या देवाने कसं अस्वलावर विजय दिला, कसं सिंहावर विजय मिळवला मदत दिला. जर तुम्ही असं आठवाल तर खात्रीने कितीही मोठ्या गल्ल्यात येऊ द्या, देव तुम्हाला धैर्य देईल त्याच्या समोर उभं राहण्यासाठी. पाळक साहेब खूप सुंदर म्हणाले, फक्त पाळक साहेबांसाठीच नाही तो मुकुट, तो प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी जो देवाच्या राज्यामध्ये उभा राहणार आहे. आणि मुकुट निवडण्याचं अधिकार किंवा मुकुट निवडण्याची संधी स्वर्गात गेल्यानंतर नाही आहे. कुठं आहे? अहो साधी आपण 5 रुपयाची भाजी घ्यायला गेलो किंवा मेथीची भाजी घ्यायला गेलो तर 3-4 भाजी हलवल्याशिवाय आपण घेत नाही, तो तर स्वर्गीय मुकुट आहे. आणि देवाने दिलेली ही संधी आहे. पहिली गोष्ट, माघार घेऊ नका, माघार घेऊ नका. कारण की तुमच्या पुढे जो गेलेला आहे त्यालाही छळलेला आहे. तुमच्या पुढे जो गेलेला आहे तोही अडचणीतून गेलेला आहे. आणि त्यांनी जर माघार घेतली नाही आणि आज जर तुम्ही माघार घ्याल तर त्याला नक्कीच वाईट वाटेल. लढा, उभे राहा, देव तुमच्या बरोबर आहे. आणि आनंदाची गोष्ट प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिले, पहा मी जातो आणि तुम्हासाठी कैवारी आत्मा देतो. त्याचा पवित्र आत्मा तुमच्या बरोबर आहे. आत्म्यात वाढा, उपासामध्ये वाढा, प्रार्थनेत वाढा आणि तुमचं युद्ध अजून बळकट करण्यासाठी देवाच्या वचनामध्ये वाढा. एक दिवस एक माणूस नवीन कामाला लागला IT मध्ये, आणि कामाला लागल्यानंतर बाजूला नदी होती आणि नेहमीप्रमाणे पावसाळ्यात नोटीस आली की 5 दिवस कंपनी बंद ठेवा, कारण की मोठा पाऊस येणार आहे, पाणी यायची शक्यता आहे शेजारच्या कंपनीमध्ये. हा विश्वासणारा हा म्हटला की मी येणार नाही. त्याने मॅनेजरला सांगितलं की सर मी 5 दिवस काम करेल. मॅनेजर म्हटलं तसं करू नको, आम्हाला अनुभव आहे, 2-3 मजल्यापर्यंत पाणी येतं. नाही म्हटलं, माझा देवावर विश्वास. आणि खरंच पाऊस सुरू झाला. सगळे एम्प्लॉई घरी, वर्क फ्रॉम होम. हा मात्र एकटा विश्वासणारा. छान गोष्ट आहे ना? येस, विश्वास पाहिजे आम्हाला. आणि मग त्याच्यानंतर पाऊस जास्त सुरू झाल्यानंतर पाणी भरायला सुरुवात झाली आणि वॉचमॅन आला पळत की सर मला पण फोन आलाय घरी जा म्हणून, तुम्ही एकटेच राहिलेत, चला आपण जाऊ. नाही, माझा देव मला याच्यातून वाचवेल. छान विश्वास आहे, असा विश्वास पाहिजे आम्हाला. आणि मग तो वॉचमॅन पण वैतागून निघून गेला. मग पाणी भरायला सुरुवात झाली. पहिला मजला पाण्याने भरला आणि भरल्यानंतर मग हा दुसऱ्या मजल्यावर आला, खिडकीत उभा राहिला. आणि मग NDRF म्हणून असतं ते, ज्यावेळी पूर वगैरे येतो, भूकंप येतो, ते एक फोर्स असते भारत सरकार. आणि मग ते लोक बोट घेऊन आले, जॅकेट घेऊन आले, ट्यूब टाकली आणि याला म्हटले की सर तुम्ही बाहेर या, तुमच्या एकट्यासाठी आम्ही आलोय, तुम्ही परत जा, माझा देव मला वाचवेल. आणि मग यांना परत पाठवलं. 3रा मजला 4था मजला पाण्याने भरला. मग हा टेरेसवर गेला आणि उभा राहिला. मग हेलिकॉप्टर आलं त्याला घ्यायला. की म्हणे सर तुमच्या एकट्यासाठी आम्ही आलो इथे. आणि हेलिकॉप्टरने दोरी ते काय काय टाकलं, म्हणे याला फक्त धरून यायचंय तुम्हाला. याने जोरात बोलला, जा परत, माझा देव मला वाचवेल. म्हणा छान विश्वास आहे म्हणा, आम्ही असे विश्वासू पाहिजे. आणि मग हा त्या टेरेसच्या टाकीजवळ गेला. पार पाणी इथपर्यंत आलं, इथपर्यंत आलं, इथपर्यंत आलं, इथपर्यंत, आणि मरण पावलं. फार चिडला, स्वर्गात गेला आणि प्रभूला म्हणाला की प्रभू मी तर सगळ्यांना ओरडून सांगत होतो वॉचमॅन पासून, माझा देव मला वाचवेल, देव मला वाचवेल, पण काय तू आलाच नाही. आणि प्रभूने फार सुंदर उत्तर दिलं. प्रभू म्हटला असा विश्वास मला पृथ्वीवरच आढळला नाही. तुला माहितीये का, सगळ्यात आधी वॉचमॅन जो आला होता, नोटीस जी आली होती ते मीच पाठवली ती तुझ्यासाठी, पण तू तो ऐकली नाही. काय विश्वास आहे? मग वॉचमॅनला मी पाठवलं तुझ्याकडं, तरी तू ऐकलो नाही. काय विश्वास आहे? मग तुझ्या एकट्यासाठी मी ती NDRFची बोट पाठवली, तरी तू आला नाही. काय सुंदर विश्वास आहे तुझा. मग हेलिकॉप्टर पाठवलं, तरी तू आला नाही. मग मला असं वाटलं अरे तू पृथ्वीवर काय करतोय, तुझी जागा तर स्वर्गात आहे, म्हणून मी तुला स्वर्गातच घेऊन टाकला. कधी कधी
देवाचं वचनाचा अभ्यास न करता आम्ही युद्ध लढायला जातो आणि मग आम्ही हारतो आणि दोष देवाला देतो. म्हणून आमची फसगत होऊ नये म्हणून दाविदाप्रमाणे जर आम्हाला धैर्याने पुढे जायचं असेल तर पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही माघार न घेता देवाच्या वचनात बळकट झालं पाहिजे. गवत सुकतं, फूल कोमसतं, परंतु देवाचं वचन सर्व काळ टिकतं. दुसरी गोष्ट दाविदाने केली, त्याने आपल्या शत्रूला ओळखलं होतं. कधी कधी आम्हाला हेच कळत नाही. ज्या अजगराची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की ज्याच्या बरोबर मी राहतोय तो मला त्रासदायक ठरणार आहे का आशीर्वादित ठरणार आहे. आणि म्हणून स्तोत्र पहिल्यामध्ये खूप सुंदर लिहिलेला आहे, धन्य तो पुरुष, फक्त पुरुष नाही त्याच्या स्त्रिया पण, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला कोण त्रास देत आहे, तुम्हाला देवापासून दूर कोण करत आहे. खरं सांगू, आम्हाला देवापासून दूर करणारे बाहेरचे लोक कधीच नसतात. आम्ही स्वतः, आमचा स्वभाव. मी असे लोक बघितलेत, 7ला प्रार्थनेला नका येऊ पाळक साहेब, पाणी येतं का, नाही नाही, मग हळूच घरातले सांगतात 7ला ते स्टार प्लस सिरियल लागते ना, सिरियल लागते, 7:30ला या पाळक साहेब. देवाच्या लोकांनो, दाविदाने हे ओळखून बसला की हा जो समोर गल्ल्यात थांबलाय तो इस्रायलाच्या पक्षाचा नाही, तो इस्रायलाचा विरोधक आहे. आज काय तुम्ही ओळखलंय तुमच्या स्वतःला? शैतान कार्य करतो. एक दिवस एक जण आलं, मला म्हटलं पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हटलं काय होते ब्रदर तुम्हाला? म्हणे प्रार्थना करायला बसलं ना मला गुदगुल्या होता, शैतान गुदगुल्या करतो मला. म्हटलं किती दिवसापासून होतो? नाही म्हणे महिना झाले, असं बसलो ना इथून गुदगुल्या, इथून गुदगुल्या, इथून गुदगुल्या. मी त्यांना म्हटलं हा शैतान करत नाही, हा तुमचा मन कवडापणा आहे. हा शैतान नाही करत, त्याला काय, तुम्ही ओळखा तुमच्या स्वतःला. म्हणून आज तुम्हाला सांगतो, जसा दाविदाने ओळखलं हा समोरचा जो आहे तो काही इस्रायलाच्या पक्षाचा नाहीये, तसं आज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्याच्या बरोबर राहाल तुम्ही त्याच्यासारखे व्हाल. म्हणून आमची उठणं आणि बसणं, आमची फेलोशिप ही देवाच्या बरोबर आणि देवाने निवडलेल्या लोकांबरोबरच असावी. जर तुम्हाला वाढायचं असेल तर मग तुम्ही सेक्युलर ठिकाणी सेक्युलर राहा, कामाच्या ठिकाणी कामावर राहा. बराच वेळा आम्ही काम करताना तिथं देवाला घेऊन जातो आणि ज्यावेळी चर्चमध्ये येतो त्यावेळी कामातल्या गोष्टी आणतो. आणि म्हणून आमचं फार मोठी गपलत आणि गोंधळ होते. ओळखा कोणत्या गोष्टी ज्या तुम्हाला देवामध्ये वाढून देत नाही आणि योग्य वेळी त्याला बाहेर काढा. उपासाद्वारे, प्रार्थनेद्वारे, धन्यवाद देऊन त्याला बाहेर काढा. देव कार्य करतो. दाविदाने या ठिकाणी ओळखून गेलं की मला चॅलेंज करणारा, इस्रायलला चॅलेंज करणारा हा इस्रायलच्या बाजूचा नाही. निराशा, झोप, आळशीपणा, लक्ष न देणं, पाळकसाहेब मलाच टोमणे मारतात, मलाच टोचून बोलतात, हे जे तुमच्या मनात येत असेल हे देवापासून नाही. देवाचं वचन दुधारी तलवार आहे, हातोड्याप्रमाणे आहे. म्हणून आज मला अडखळण ठरणारा मी स्वतः आहे, मनुष्य नाही आहे. कारण की मनुष्याला मी निवडलं, मैत्री मी निवडली, कुणाशी काय बोलावं हे निवडलं, निंदा करणं मी निवडलं. आमच्या चर्चचा एक नियम आहे, चर्च सुटलं मी स्वतः त्या गेटजवळ उभं राहतो आणि सगळ्यांना घरी पाठवून देतो. कारण मला माहिती आहे की तिथं 4 बायका एकत्र आल्या की तिथं कोणती सुवार्ता गाजवली जाते मला माहिती आहे. आणि म्हणून अविनाश पण आहे, त्याला माहिती आहे. पर्सनली आम्ही बाहेर येतो. देवाच्या लोकांनो, तुम्ही ज्याच्याबरोबर राहाल तुम्ही त्याच्यासारखे व्हाल. जर तुम्ही देवाच्या वचनांमध्ये राहाल तर तुम्ही जैतुनाच्या झाडासारखे व्हाल. आणि जर तुम्ही जगी गोष्टींमध्ये गुंतून जाल तर मी तुम्हाला सांगतो जग आणि जगातल्या गोष्टी नाहीशा होणार आहेत, त्यांचा नाश होणार आहे. पण जर सार्वकालिक गोष्टी तुम्हाला हव्या असेल तर खात्रीने तुम्ही देवाबरोबर राहा. एक प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. वाळूवर आणि खडकावर घर बांधण्यात आलं, पण एक घर टिकलं. त्याचं कारण ते कशावर बांधलं होतं? मग वाळूवरचं घर का टिकलं नसेल बरं? कोणी एका दोघांनी सांगा फक्त. त्याचा पाया चांगला होता, व्हेरी गुड, खूप छान. अजून वाळूवरचं मजबूत नव्हतं, बरोबर आहे. त्याच्यावर आधी वारा आला, मग पाऊस आला आणि पूर आला. तुम्हाला सांगू एक छोटंसं सिक्रेट, वाळूवरचं घर पडण्याचं कारण सांगतो मी. तुम्ही खडक पाहिलाय मोठा,
एक असतो का खूप असतात खडकं? हा. आणि जर घर बांधायचं तर एक मोठा खडक असतो एकच, ज्याच्यावर खड्डा खोदायला खूप वेळ लागतो. पण जर तुम्ही वाळू पाहिली तर लहान लेकरू सुद्धा ते वाळू घेऊन येतं, कारण की तोच खडक तुटून 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 बारीक बारीक वाळू झालेले असते, बारीक बारीक त्याच्यात दगड असतात. ज्या घरामध्ये एक निर्णयासाठी 10 डोके असतात ते घर वाळू सारखं का? कारण की त्या वाळूमध्ये जे बारीक बारीक दगड असतात, मोठं छोटं विचारच मिळत नाही. ज्या जीवनामध्ये पण अनेक असे गोंधळ असतात ते जीवन टिकत नाही. पण जे खडकावर असतं, आणि ख्रिस्ती लोकांचा खडक कोण आहे? ख्रिस्त. ज्याचं घर, ज्याचं आयुष्य खडकावर असतं ते घर टिकतं. आणि या घराला बांधण्याची संधी देवाने स्वर्गात दिली आहे का पृथ्वीवर दिली आहे? ओळखा, आज तुमचं घर कोण मोडत आहे, आत्मिक घर कोण मोडत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे बरं का, तुम्ही फार हुशार लोक आहात, पण कळते पाळक साहेब, पण वळतच नाही. सगळं कळतंय. 4 वाजले की तलप येते नाही का चहाची, आणि प्रार्थना करायचं म्हटलं की येतेच, जांभळी येतेच. काही लोक तर मी असे पाहिलेत, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. आंटी बोला ना कशासाठी? अशी प्रार्थना करा पास्टर की आयुष्यामध्ये जोपर्यंत मी नाही का म्हणजे जगत आहे, विश्वासात आहे, कधीच मला आजार नाही आला पाहिजे, कधीच माझे पैसे नाही संपले पाहिजे, कधीच मला अडचण आली नाही पाहिजे, कधीच मला त्रास नाही झाला पाहिजे. आणि मग मी मस्करीमध्ये प्रार्थना केली. ओळखीच्या आणते, तुम्ही करू नका तसं. मी हसण्यासाठी प्रार्थना केली. म्हटलं देवा, माझ्या आंटीला आज तुझ्याकडे बोलवून घे, त्या चिडल्या माझ्यावर. मी म्हटलं आंटी, जोपर्यंत ह्या जगामध्ये आम्ही आहोत, आजार पण येणार, अडचणी येणार. जर नकोय तर कुठं जावं लागेल? कारण की आम्ही त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ज्याने सर्व आयुष्याचं सत्य प्रकट केलंय. म्हणून प्रभूच्या मागे आल्यावर घर मिळतं किंवा सगळं मिळतं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला देवावर अवलंबून राहावं लागतं, आणि या प्रवासाला म्हणतात विश्वासूपणाचा प्रवास. म्हणून आज तुम्हाला देवापासून कोण दूर नेत आहे याचा विचार करा. आम्ही मागच्या वेळी देहरादून मध्ये होतो, आणि आमच्या आधी पाळक साहेब पण होते, आणि मला फार आनंद वाटला की जिथं आम्ही चाललोय तिथं पाळक साहेब येऊन गेले, म्हणजे देवाच्या सेवकाचे पाय लागून गेले तिथं. आणि मी ओजसला मेसेज करायचो. तिथं असताना मला फोन आला, असं प्रार्थना करा, असं आहे का, माझ्या बहिणीला भूत लागलंय आणि प्लीज प्रार्थना करा, जातच नाहीये ते. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, येणं तर शक्य नाहीये. मग फोनवर बोलायला लागलो, ती जोरजोरात ओरडायला लागली. आणि देवाने एक गोष्ट सांगितली की त्या घरामध्ये कोणीतरी देवाच्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी केल्या, आणि त्यांना पश्चाताप करायला सांग. आणि मी त्यांना म्हटलं सिस्टर, फक्त पश्चाताप करा, देवा तुम्हाला याच्यातून सोडवेल. आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही, 2 तासानंतर त्यांचा फोन आला की आम्ही सर्व कुटुंब मिळून एकत्र पश्चाताप केला, आणि देवाने अद्भुतरित्या तिला शांत झोप लागून दिली. आता तिला काही त्रास होत नाहीये. कोणी केला पश्चाताप? त्यांनी. आज तुम्हाला देव सांगत आहे, माझ्या घरी आशीर्वाद नाही हो, मला शांतीच नाहीये, मी बेचैन आहे. माझ्या भावा, माझ्या बहिणी, आज देव तुला म्हणते, तू अशा काही गोष्टी आणल्यात का जेणेकरून माझे आशीर्वाद थांबलेत? पश्चाताप कर, ओळखून घे. दाविदाने ओळखून घेतलं की गल्लात हा काय मित्र नाहीये, शत्रू आहे. आज तुम्ही ओळखून घ्या काय गोष्टी तुम्हाला देवापासून दूर घेऊन जातात. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेवटी दाविदाला देवाने काय दिला? विजय दिला. आज कितीही जरी तुम्ही त्रासातून गेलात, कितीही अडचणीतून जा, पण जर तुम्ही देवाशी विश्वासू राहिला, तर तो स्वर्गीय बाप आहे ना, जे त्याने ख्रिस्ताला, आपल्या एकुलत्या एक पुत्राला जे त्याने पारितोषिक दिलं, त्याची इच्छा आहे ख्रिस्ताद्वारे जे आम्ही हक्काने विकत घेतलेला आहोत, दत्तक लेकर आहोत, जसं त्याने स्वतःच्या पुत्राला दिलं, तसं त्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे ही बसलेली त्याच्या लेकरांना देखील त्याने विजय द्यावा. त्याने विजय द्यावा, आणि देव देतो. एक छोटी साक्ष सांगतो, मग आपण थांबूया. एक बाई होत्या, त्या काय प्रभूमध्ये नव्हत्या, आणि अचानकच त्यांच्या पतीचा फार मोठा बिझनेस होता. आणि एक दिवस कळलं की ते एअरपोर्टनं घरी येता येता त्यांचा ऍक्सिडेंट झाला. त्यांना लेकरू नव्हतं, दोघं पती पत्नी होते, आणि नुकतंच एक 4-5 वर्ष लग्न झाले होते. तिला ही बातमी कळताच तिच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. रडून रडून ती बेहाल झाली. आणि त्याचं फ्युनरल करता तोच
तिला बँकेतून एक नोटीस आली की तुमच्या पतीने बिझनेस करण्यासाठी एवढे एवढे पैसे घेतले होते, आता आम्हाला कळलंय, जर त्यांचं काही क्लेम असेल तर द्या, नाही तर तुमचं त्याच्यासाठी आम्ही तुमचं घर नाही का घेणार. हे दुःख ते दुःख, ती फार निराश झाली. 15 दिवसांचा कालावधी होता. तिने सगळ्यांकडे पैसे मागितले आणि नेहमीसारखं उत्तर आलं. सांगू उत्तर? आत्ताच दिले, आत्ताच गॅस आणला, आत्ताच होते, अरे नाही झालं अजून. तिची अमाऊंट मोठी होती, तिला वेगळे उत्तर आले. आणि एक दिवस म्हणजे फक्त 14व्या दिवशी तिने ठरवलं आता आयुष्य संपवायचं. आणि म्हणून ती जात असताना एका चर्च समोरून जात असताना, मी आज पाहत होतो इथं आराधना चालू होती आणि खूप लोक पाहत होते, रिक्षातून जाताना, टू व्हीलर कडून जाताना. तसंच ती एका चर्च समोरून जात असताना मंडळीमध्ये आराधना, म्हणून आराधनेला नक्की या. आराधनेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. तुम्हाला माहित नाही तुमच्या गीताद्वारे तुम्ही स्वतः आणि इतर कधी आशीर्वादित होतील. म्हणून जो व्यक्ती आराधनेमध्ये उपस्थित असतो, देव त्याला खात्रीने आशीर्वाद देतो, कारण की वचनाचं कार्य हे आराधनेपासून सुरू होतं. म्हणून मी तुम्हाला एनकरेज करतो, कधीच आराधना उपासना मिस करू नका, कधीच चुकू नका. ही बाई समोरनं जात असताना तिने सुंदर गाणं ऐकलं, कोण मित्र येशू आणि सारे, आणि तिला ते जे कीबोर्ड वाजवतात ते खूप आवडलं. म्हणून ती म्हटली की असंही मी उद्या मरणार आहे ना, फक्त 2 मिनिटं थांबते. आणि ती दरवाजाजवळ उभी राहिली गेटच्या. आणि मग तिने सुंदर वचन ऐकलं. स्तोत्र 23 पाळक साहेबांनी वचन दिलं. आणि काय तिचं मन म्हटलं की ती म्हटली, मी शेवटचं फादरला म्हणते माझ्यासाठी प्रार्थना करा. ती ख्रिस्ती नव्हते. आणि मग तिने सगळं रडून सांगितलं. आणि पास्टर म्हणाले, काळजी करू नका, विश्वास ठेवा, देवबाप तुम्हाला अद्भुतरित्या आशीर्वादित करेल. आणि ती घरी आली आनंदाने. पण जशी घरी आली ती निराश झाली परत. का तर ती घरात सगळी आठवण. आणि मग रडायला लागली. उद्या सकाळी ते बँकेवाले येणार, 1 रुपया नाही. फादर तर म्हटलेत की देव तुम्हाला आशीर्वादित करल. रडायला लागली. मग कधी त्या कोपऱ्यात जायची, ही खुर्ची माझ्या नवऱ्याने आणली होती, आता ही जाणार, मग हा TV आणला होता. खूप रडायला लागले. आणि रडता रडता फक्त एवढंच म्हटले की जीजस, मी तुझ्याकडे प्रार्थना केली, मला माहित नाही, पण आता काय असेल ते तूच कर, नाही तर मी जगणार नाही. आणि रात्री 2 वाजता ती तसंच खुर्चीवर बसल्या बसल्या झोपून गेले. सकाळी बरोबर 9 वाजता दरवाजा वाजला आणि धचकून उठले. आणि तिने ठरवलं दरवाजा उघडाच्या आत मी त्यांच्या पायावर पडणार आणि त्यांना अजून 1 महिना मागणार. आणि दरवाजा खोलून हात जोडल्याने म्हटली, सर मला माहिती आहे तुम्ही बँकेतून आलात, 1 महिना अजून द्या मला, माझ्या नवऱ्याची ही आठवण आहे, हे घर सोडू नका देऊ, 1 महिना द्या. आणि तेवढा समोरचा व्यक्ती म्हटला, मॅडम मी बँकेतून नाही आलो आहे, मला हे कळालं तुमचे मिस्टर म्हणजे माझे मित्र एक्सपायर झालेत. आम्ही 6 महिन्यांपूर्वी एक बिझनेस सुरू केला होता आणि त्यांनी काही पैसे मला दिले होते. आज माझा बिझनेस खूप वाढलाय. मला ज्यावेळी ही बातमी कळाली, त्यांनी दिलेली मदत आणि प्रॉफिट असं सगळं मिळून मी हे पैसे तुम्हाला द्यायला आलोय. मी जातो कारण की मला जायचं आहे. आणि तिने ते पैसे मोजले. एक्झॅक्टली तेवढीच अमाऊंट होती जेवढी बँकवाल्यांना पाहिजे होतं. आणि बँकवाले आले आणि त्यांनी ते पैसे घेतले, तिला ते घर मिळालं. देवाचं लेकरू ज्यावेळी माघार घेईल, देवाला खेद होईल. म्हणून जी विश्वासाची लढाई तुम्ही लढत आहात, देवाने हे चर्च, ही मंडळी यासाठी दिली, हे तुमच्या आशेची जागा आहे जिथून देव तुमच्याशी बोलतो. माघार घेऊ नका. ज्यावेळी पुत्र किंवा त्याची कन्या माघार घेते, पित्याला खेद होतो, तसं आज देव आशेने तुम्हाला पाहत आहे. आणि धैर्याने, तो केवळ आमचा देव नाही तर तो आमचा पिता आहे. आणि त्याची इच्छा आहे आजच्या फादर्स डेच्या दिवशी जे काय युद्ध तुम्ही लढत आहात, पहिली गोष्ट दाविदाप्रमाणे धैर्याने उभे राहा. दुसरी गोष्ट ओळखा तो कोण आहे. आणि तिसरी गोष्ट विजय तुमचा आहे. या 3 गोष्टीवर पुढे चाला. जो अजगर पाळत आहात तुम्ही, त्याला योग्य वेळीच बाहेर काढा, म्हणजे तो तुम्हाला गिळणार नाही. निराशा झटका. त्या येशू ख्रिस्ताला तो सगळ्यांनी एकटं सोडून गेले. किती निराश पाहिजे होता तो, पण त्याने आपले लक्ष पित्याकडे लावलं. तसं आज मी तुम्हाला म्हणतोय, आपलं लक्ष त्या पर्वताकडे लावा. तुम्हाला सहाय्य तिथूनच येईल. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे, तो तुम्हाला कधी ढळू देणार नाही. तो केवळ आमचा देव नाही तर तो आमचा पिता आहे. आणि त्याची इच्छा आहे जिथं पिता आहे तिथं तुम्ही पण असावं. देवबाप करो या वचनाद्वारे आज तुम्हाला आशीर्वाद देऊ. पुन्हा एकदा पितृदिनानिमित्त सर्व पितांना मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शुभेच्छा देतो. आणि त्या पितांना सांभाळणारा माता, त्यांना देखील देवबाप आशीर्वादित करू अशी प्रार्थना करतो. यावेळी आपण डोळे बंद करूया आणि इथून पुढच्या मी पालक साहेबांच्या हातात देतो. प्रेज द लॉर्ड.
सन्माननीय पाळक साहेबांनी उत्तम असा संदेश उदाहरण आपल्यापर्यंत आणलेला आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना संदेश आवडला हात वर करा. जोरदार टाळ्या वाजूया आपण सन्माननीय पास्टर संदीप धैर्यवान सरांसाठी. कारण की खरोखर ओजस याचा अर्थ आहे चमकणार आहे ना. तर ओजसला चमकवणारे सर आज मागे आहे, तर त्यांनी नुसतं ओजसला नाही तर आज मंडळीला देखील चमकवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ओजस असो की सर असो, दोघांचा मागे एकच आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगाचा तो म्हणतो नुसतं मी नाही, तुम्ही पण जगाचे प्रकाश, आम्ही सर्व प्रकाश आहोत. परंतु या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला चमकायचं आहे. आम्हाला आपला प्रकाश जो ख्रिस्तापासून प्राप्त केलेला आहे, समस्यामुळे, आजारपणामुळे, निराशामुळे, भीतीमुळे, आणि जसं आज सरांनी सांगितलंय की अनेकदा आम्ही आमच्यामध्ये जो देव आहे त्याला ओळखत नाही, त्याला कमी तर समस्याला अधिक लेखतो. त्याचा दुष्परिणाम हा होतो की आम्ही देखील जगातल्या लोकांसारखे घाबरून जातो, आणि त्याचा परिणाम हा होतो की आमच्या जीवनामध्ये साक्ष नसतात, तर आमच्या जीवनामध्ये रडणं असतं, आमच्या जीवनामध्ये एकमेकांना दोष देणं असतं, आमच्या जीवनामध्ये नेहमी घरी आजारपणासारखं खचलेलं असं जीवन असतं. देवाला हे निश्चितच आवडणार नाही. आज फादर्स डे आहे, आणि फादर्स डे हा जो फादर हा शब्द आहे किंवा पिता हा शब्द आहे, तो फादर हा कशामुळे बनतो? कोण फादर बनतो सांगा बरं? ज्यांना लेकरं आहे ना. लेकराच्या शिवाय फादर होऊ शकतो का? नाही. फादर हा जो आहे, आज मी हे नाही म्हणत की ज्यांना लेकर आहे, आज पिता व पिता समान सर्व जेवढे जे पुरुष वर्ग आहे सर्वांना हॅपी फादर्स डे. परंतु पुत्राच्या मुळे कोणाशी ओळख होते? पित्याची ओळख होते. शाळेमध्ये गेल्यानंतर ते तुम्हाला विचारणार की तुझ्या पित्याचं नाव काय आहे, तुझ्या डॅडीचं नाव काय आहे, कारण की त्याच्या नावाच्या समोर त्या कोणाचं नाव असतं? पित्याचं नाव, आणि त्याच्या नावावर त्याचं सरनेम देखील येत असतं. आजकाल एक नवीन नियम काढला की माताचं नाव देखील जोडलं जातं है ना. त्यामुळे आज नुसता पिताच नव्हे तर मात्याला देखील तो सन्मान देण्यात आलेला आहे. परंतु प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची आणि माझी पिता म्हणून ओळख मुलांच्यामुळे होते. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा मी एक वचन वाचत होतो आणि नीतिसूत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की मुलगा शहाणा तर बाप सुखी. नीतिसूत्र 10वा अध्याय 1लं वचन. मुलगा शहाणा तर बाप सुखी, आणि मुलगा मूर्ख तर आई दुःखी. बाप खुश नाहीये, बाप तर दुःखी असणार आहे, परंतु आई ही दुःखी असते. अनेकदा पित्याला म्हणतात तूच ह्या मुलाला बिघडवलं, तुझ्यामुळे हा बिघडलेला आहे, आणि आईला अशा प्रकारे दोष देतो. परंतु नाव कोणाचं जातं? कोणाच्या घराण्याचं नाव जात आहे तिथे? पित्याच्या घराचं नाव. आणि त्यामुळे प्रियांनो, एक बाप लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी ख्रिस्ती म्हणून जेव्हा ख्रिस्तासारखे वागत नाही, ख्रिस्तासारखे अनुसरण करत नाही, ख्रिस्ताच्या जे गुण आहे, कृपादान आणि जे आत्म्याचे फळ जेव्हा प्रदर्शित करत नाही, त्यामुळे दोष त्या पित्याला लागतो, ज्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने काय नाही केलं? सर्वस्वी तुमच्यासाठी माझ्यासाठी दिलं. वधस्तंभावर प्राण देखील दिलेले आहे. आपल्या प्राणापेक्षा जास्त प्रीती करतो देव देखील. परमेश्वर सांगतो कदाचित मातेला आपल्या ताण्याला बाळाचा विसर पडेल का? तो म्हणतो कदाचित विसर पडेल. मातेला विसर पडेल, कदाचित पित्याला विसर पडेल, परंतु मी तुला कदापि सोडणार नाही. फादर्स डे होता आणि मुलाने ठरवलं की माझ्या डॅडीला मला एक सुंदर असं गिफ्ट द्यायचं आहे, आणि तो गिफ्ट देण्यासाठी विकत घेण्यासाठी मॉलमध्ये गेला, आणि त्याला पुष्कळ त्याने घड्याळ बघितले, आणि त्या घड्याळ बघत असताना त्याला वाटलं की नाही, खरोखर माझा डॅडीला मला हे घड्याळ घ्यायचं आहे. आणि त्या समय डॅडी देखील शॉपिंगसाठी आलेले होते, आणि ते देखील फिरत असताना ते अचानक लक्ष करा, अरे माझा मुलगा कसा काय आज मॉलमध्ये आलेला आहे. आणि ते बघू लागले की हा करतो तरी काय मॉलमध्ये, कारण की शॉपिंग तर मी करायची, मग हा काय शॉपिंग करतो. आणि त्यांना लक्षात आलं की घड्याळाच्या काउंटरकडे तो उभा आहे, आणि एक घड्याळ त्याने सिलेक्ट केलेलं आहे. आणि मग ते घड्याळ हातात घेतल्यानंतर त्यांनी बघितलं त्याची किंमत जी होती ती खूप जास्त होती. त्यांनी खिशातून पाकिट काढलं, पैसे तपासले, खूप कमी असे पैसे होते. त्याला वाटलं की हे तर अर्ध्यापेक्षाही कमी आहे, परंतु माझ्या डॅडीला जे घड्याळ मला द्यायचं आहे ते कदाचित आता मी देऊ शकणार नाही. तो परत फिरला, मग परत त्याचा मूड चेंज झाला, आणि तो म्हणे नाही नाही नाही, काही झालं तरी आज फादर्स डे, उद्या मी पैसे आणले कुठून तरी कर्जाने, तरी ते घड्याळ देऊन काही फायदा नाही, कारण की फादर्स डेच्या दिवशी जर दिलं नाही तर काय फायदा.
मग त्यांनी विचार केला की असं करू, मग गेला आणि त्यांनी घेतलं घड्याळ गपचूप खिशात टाकलं. आणि वडील लांबून बघत होते, ते जाणार की हे करू नको तू, हे काय तू करतो, ही गोष्ट मी तुला शिकवली काय. आणि तो खिशात टाकून चालू लागला. मग थोडा लांब गेल्यानंतर तो थांबला आणि मग परत आला आणि येऊन त्यांनी घड्याळ परत तिथे ठेवून दिलं. परंतु येताना जेव्हा तो परत होता त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, कारण की त्याला अतिशय वाईट वाटत होतं की घड्याळ तर मी घेऊन घ्यायची इच्छा होती परंतु मला घेता आलं नाही. मी पित्याच्याकडे जाणार परंतु पित्याकडे देण्यासाठी मला काही देखील नाही. आणि मग तो घरी गेला, पिता देखील आला शॉपिंग वगैरे करून, आणि मग सर्वांनी हॅपी फादर्स डे पित्याला केलं. आणि मग तो मुलगा देखील आला, तो म्हणे नाही मी हॅपी फादर्स डे करणारच नाही डॅडी तुम्हाला. का? कारण की मला माझ्याकडे गिफ्ट नाही तुम्हाला द्यायला, माझ्याकडे गिफ्ट नाही द्यायला, आणि जर मी गिफ्ट देऊ शकत नाही तर मग काय हे ढोंगीपणा होऊन जाईल हॅपी फादर्स डे म्हणणं. फादर्स डे म्हणत असताना काही ना काही मला द्यायचं. आज तुम्ही देणार ना आपल्या पित्याला काहीतरी की नाही देणार? तुम्ही म्हणता नाही पाळक साहेब नाही, आता आमचे पिताच नाही. तो म्हणे बाळा मी म्हणतो तू मला ऑलरेडी गिफ्ट दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हो म्हणे डॅडी नाही, तुम्हाला नाही माहित मी काय करत होतो आणि काय माझी इच्छा होती, कोणती गिफ्ट द्यायची, तुम्हाला कळणार नाही. तो रडू लागला. म्हणे नाही बेटा मला ऑलरेडी गिफ्ट मिळालेली आहे. आणि तो म्हणे डॅडी सॉरी मी रडतो कारण की मला तुम्हाला घड्याळ गिफ्ट द्यायचं होतं परंतु ते घड्याळ मी आणू शकलो नाही कारण की माझ्याकडे तेवढे पैसे नाही. आणि पिता त्याच्या गळ्यात पडून रडू लागला. म्हणे बाळा खरोखर त्या घड्याळापेक्षा पण मौल्यवान गिफ्ट तू आज मला दिली की जे शिक्षण मी तुला दिले, जे काही मी तुला आदर्श दिले, जे काही मी आजवर तुझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी पेरल्या, त्या गोष्टीने तुला परत फिरायची वेळ आणली आणि चोरी करण्यापेक्षा तू परावृत्त झाला. आणि ज्या समय तू त्या पापापासून परावृत्त झाला त्याच वेळेस मला सगळ्यात उत्तम गिफ्ट मिळाली. प्रेज द लॉर्ड. आणि अशा समय आपल्या शहाण्यामुळे काय झाला, तो बाप सुखी झाला. हो प्रियांनो, आज आमच्याकडे आमच्या पित्याला द्यायला जरी गिफ्ट नसली परंतु तुमचे आचरण, तुमचे सेवा कार्य, तुमचं जीवन आणि विश्वासू जीवन, पित्याने दिलेले जे काही तुम्हाला शिक्षण आहे ते जर तुमच्या जीवनामध्ये आहे तर मला सांगत आहे त्याच्यापेक्षा उत्तम गिफ्ट नाही. आहे का कोणती गिफ्ट? नाही. आणि असे मुलं नुसतं फादर्स डेच्या दिवशी गिफ्ट देत नाही तर दररोज गिफ्ट देत असतात. प्रेज द लॉर्ड. आणि त्या समय दररोज पिता परमेश्वर उठून त्यांना आशीर्वाद करतो, ब्लेस करतो. कारण की खरोखर ज्या पिता आणि त्या पित्याला एक स्वर्गीय धन म्हणून जे पुत्र आणि कन्या दिले ते जगिक देहिक पित्याच्या आणि त्या स्वर्गीय पित्याच्या आज्ञा पाळतात. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे इथे काय लिहिलेलं आहे, 5वी आज्ञा, आपल्या आई बापाचा सन्मान कर. आज जर तुम्हाला आणि मला दररोज आपल्या जीवनामध्ये माता आणि पिता दोघांसाठी लिहिलेलं आहे, बरोबर आहे ना? दोघांच्यासाठी जर तुमच्या जीवनामध्ये सन्मान आहे तर मला सांगू द्या की तुम्ही पित्याला सर्व काही दिलेलं आहे. परंतु पित्यांनो ही बाब देखील तेवढीच महत्वाची आहे की घड्याळ चोरून आणल्यानंतर आपण आनंदाने घालून फिरतो आणि म्हणतो वा 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 किती छान घड्याळ आहे, किती छान घड्याळ आहे. कुठून आणलं विचारतच नाही आपण. मिळालं ना घड्याळ, बाप खुश झालेला आहे. आणि असं जेव्हा आपण करतो तेव्हा आम्ही दुःखी होतो. आज माझ्या हातामध्ये घड्याळ ते चालत नाही. मी या घड्याळाकडे बघितलं ते बंद आहे, दोन्ही घड्याळ बंद आहे. मी घड्याळ यासाठी घातलं की माझी कन्या सुरभी जेव्हा कोरियाला गेली होती आणि त्या सगळ्यात मोठ्या चर्चमध्ये ती क्वायरमध्ये गीते गात होती, त्या समय तिथून येताना ती म्हणे डॅडीसाठी मी घड्याळ आणते. तेव्हा 10,000 रुपयाला तिने घड्याळ आणलं होतं. आज ह्याला 15 वर्ष पूर्ण झाले. प्रेज द लॉर्ड. आणि हे घड्याळ मी यासाठी घातलं की खरोखर ह्या घड्याळानंतर आता तिने किती कोणते मोठे गिफ्ट दिले तरी ते कमीच आहे. कारण की त्या घड्याळाबरोबर तिने जे विश्वासू जीवन, जे देवावर विश्वासू जीवन प्रदर्शित केलंय त्याच्यापेक्षा कोणतीही गिफ्ट मोठी नाही. आज मी इथे उभा आहे, माझे पिता स्वर्गामध्ये आहे देवाकडे. त्याला सगळ्यात मोठी खुशी काय होत असेल की माझा मुलगा ह्या मंदिरामध्ये देवाची सेवा करत आहे. प्रेज द लॉर्ड. मुलांनो,
तुम्ही जर देवाची सेवा करतात, देवाच्या आज्ञा चालतात, देवावर प्रीती करतात, तर तुम्ही आपल्या माता पिताला सन्मानित करतात. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे एक नुसता फादर्स डे पुरेसा नाही किंवा मदर्स डे पुरेसा नाही, तर प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सन्मानाचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की अशा समय आपण बघितलेलं सद्गुणी स्त्री की तिचे जे लोक, वेशीवर असलेले लोक उठून त्या मातेचा काय म्हणतात, गौरव करतात की खरोखर हिने उत्तम अशा गोष्टी आपल्या मुलाबाळांमध्ये पेरलेल्या आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज जर तुम्हाला आणि मला खरोखर हॅपी फादर्स डे आणि हॅपी मदर्स डेचा सन्मान स्वीकारायचा आहे, तर ते अनुरूप आचरण ठेवा, ते अनुरूप आचरण करा. समोरून रिप्लाय येऊ ना येऊ, परंतु जर तुमचं आचरण देवाला भिवून आणि उत्तम असेल, तर त्या मागे गेलेले तुमचे माता पिता आणि आलेली तुमची संतती दोघंही आशीर्वादित होती. आणि दोघंही आशीर्वादित होत असताना सगळ्यात जास्त प्रसन्नता त्या देवाला होईल, ज्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की तो देखील एक पुत्र होता आणि त्याने आपल्या पित्याची आज्ञा पालन केले. केव्हापर्यंत? आपले प्राण देऊन आपली आज्ञा पालन केलेली. आज तुमचे आणि माझे प्राण जरी मौल्यवान असले, परंतु मला सांगू द्या, त्या प्राणावर अधिकार देवाचा आहे. प्रेज द लॉर्ड. ज्याने दिले त्याने नेले, धन्यतेचे नाव. आणि संतोषी जीवन. आज सरांनी खूप सुंदर धैर्यावर बोललेले आणि त्यामुळे त्यांचं सरनेम देखील धैर्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. माझं नाव देखील सुधीर आहे, म्हणून मी धीराने बोलतो. आणि त्यामुळे खरोखर आपल्याला नावाचं देखील महत्व आहे. ओजस आहे तो चमकत राहतो स्क्रीनवर. प्रत्येक नाव जे आहे महत्वाचं आहे. आणि मला वाटतं सगळ्यात जास्त महत्वाचं नाव आहे तुमचं नाव, विश्वास, बिलीवर. प्रेज द लॉर्ड. काही नाव ना नसो, तुमच्या नावाच्या समोर लागलेलं ख्रिस्ती. आणि नुसतं ख्रिस्तीच नाही, विश्वासणारे ख्रिस्ती. आणि विश्वासणारे ख्रिस्ती जेव्हा आपण बनतो, तेव्हा मला सांगू द्या, मुकुट तुमची वाट बघत आहे. येणार ना गुरुवारी? मी मुकुट घेऊन तयार उभं राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला मुकुट देण्यात येणार आहे. प्रत्येकाला देवाच्या वतीने मुकुट आणि आशीर्वाद आणि ब्लेसिंग देणार आहे. कारण की आपण आता दाविदाची गोष्ट ऐकलेली आहे. पहिले त्याला काय झालेलं आहे, देवाच्या सामर्थ्याचा अभिषेक झाला आणि येणाऱ्या दिवसामध्ये मग त्याला तो मुकुट देण्यात आला, ज्याच्याद्वारे तो काय झाला, सिंहासनावर बसलेला आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज जर तुम्ही त्याची सेवेसाठी आणि जसं पाळक साहेबांनी सांगितलं, त्या लढायासाठी जर तुम्ही तयार राहतात आणि येशूमध्ये ती लढाई जिंकतात, तर एक दिवस तुम्ही त्या मुकुटाचे हकदार ठरणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज जेव्हा फादर्स डे म्हणून आपण फादर्स दिन साजरा करत आहोत, तरी स्त्रिया जास्त आहे, परंतु प्रत्येक स्त्री, प्रत्येक बसलेली मुलगी एक पित्याची मुलगी आहे. प्रेज द लॉर्ड. पित्याची मुलगी आहे. आणि जर ती मुलगी आहे, तर एक पिता आणि माताच्या द्वारे त्यांना जन्म झालेला आहे. आणि आपल्याला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की ज्या पित्या आणि माताने तुम्हाला जन्म दिला, त्याची स्वर्गीय देणगी तुम्ही आहात. आणि ती देणगी ते सांभाळत असताना कदाचित ते कमी पडले असतील, कदाचित हवं त्या गोष्टी तुम्हाला वेळेवर दिल्या नसतील, कदाचित तुम्हाला कंप्लेंट असेल की अरे मला काय ह्या इथेच द्यायचं का, कुठेतरी चांगल्या पॉश एरियामध्ये, विमाननगर वगैरे असे एरियामध्ये द्यायला, काय ताडीवाला रोडमध्ये देवाने मला पाठवलं. परंतु मला सांगू द्या प्रियांनो, इथेच तुमचे आशीर्वाद देवामध्ये राखलेले आहे. प्रेज द लॉर्ड. विमानमध्ये, गाडीमध्ये तुम्ही काय म्हणतात जर जाणार आहात, तर ते पण पेरेंट्स आहे. आणि हिट अँड रन वाले पेरेंट्स येते, ते जातात, त्यांचे माबाप पण अंदर, दादा दादी बी अंदर, सगळेच अंदर गेलेले. कारण की मुलाचं कर्तृत्व जे आहे, आज असं होता कामा नये की आपल्या मुलाबाळांच्या कर्तृत्वामुळे सगळं घरच आत जाईल, परंतु आपल्या मुलांच्या कर्तृत्वामुळे तुम्हाला सन्मान मिळो. देव तुम्हाला आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. प्रभुराया धन्यवाद देतो. आज फादर्स डे आहे, पितृदिन आहे. पित्या, आणि आज प्रत्येकाला मोठ्या आनंदाने, हर्षाने इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती, तो स्त्री असो अगर पुरुष असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू आशीर्वादाची ओतणी केली. तुझे सेवक, तुझ्या दास अभिषिक्ताकडून तू आम्हाला उत्तमरित्या साध्या सोप्या परंतु पवित्र परमेश्वराने निश्चितच बोध स्वरूपात जे वचन दिलेलं आहे, ते वचनाशी आम्ही स्वीकारून पवित्र परमेश्वर धन्यवाद देतो. त्यानुसार आचरण करणार आम्हाला जीवन दे. आम्ही इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती एक पित्याची संतान आहोत. आणि पित्या, आज आम्ही आपल्या मनाचं, अंतःकरणाचं परीक्षण करत असताना आम्ही कदाचित माता पिता जगामध्ये असताना त्यांचा सन्मान केला नाही, परंतु आता देखील वेळ आहे की कदाचित आमचे माता पिता पुढे गेले, परंतु जर आम्ही देवाच्या आज्ञा पाळल्या, तर आम्ही खरोखर पित्यासाठी आणि देवासाठी सन्मानित असं ठरणार आहोत.
परंतु आज माझी माता आणि पिता जिवंत आहे आणि जे मला दिसत आहे आणि मी त्याचा सन्मान करत नाही, मी त्याची आज्ञा पाळत नाही, तर प्रभू मध्ये आम्हाला ती सुबुद्धी दे, यासाठी की पवित्र परमेश्वरा चांगल्या आणि वाईटची ओळख करून देणारा पिता आणि माता आमच्यामध्ये असताना जर आम्ही त्यांना जाणलं नाही तर न दिसणाऱ्या पित्याला आम्ही कसं काय ओळखणार. आणि आज जी 5वी आज्ञा की आपल्या माता व पिताचा सन्मान कर, ही आज्ञा आम्ही मोडून किती दिवस आणि कशा आशीर्वादी ठरणार याचा विचार करण्याचा आज पवित्र पित्या आज हा समय आहे. आणि त्या समय आम्ही हाच विचार करणार आहे की खरोखर मी माझ्या कृतीच्या द्वारे, मी माझ्या अंतकरणाच्या द्वारे, मी माझ्या जीवनाच्या द्वारे, मी माझ्या कार्याच्या द्वारे माझ्या माता पिताला सन्मानित करणार आहे. मी आजवर त्यांना दुखवलेलं आहे, आजवर मी अनेक त्रास दिलेला आहे, मी त्यांचा अपमान केलेला आहे, परंतु आज आणि यापुढे मी एक दिवसच नव्हे तर दररोज अशा प्रकारचे कार्य करणार आहे. देवाला भिवून मी सांगतो की मी अशा प्रकारे कार्य करणार आहे की ज्याद्वारे माझे माता पिता प्रसन्न होणार आहे, समाधानी होणार आहे, आनंदित होणार आहे. त्याद्वारे पित्या नुसता माता पिताच नव्हे तर तू देखील हर्षित होणार आहे. आणि यासाठी तू आम्हाला विश्वासू माता पिताची संतान दिलेली आहे. तो विश्वास आम्ही राखणं हे पुरेसं आहे माता पिताला प्रसन्न करण्यासाठी. आज सुंदर असा संदेश पास्टर संदीप यांच्याकडून आमच्यापर्यंत आलेला आहे. जे वचन त्यांनी आम्हाला दिलं आणि जे उत्तमरित्या पेरणी त्यांनी केली त्याचं फळ निश्चित त्या मंडळीमध्ये दिसावं असं होऊ दे. कारण की पिता समय कमी राहिलेला आहे. लवकरच आम्हाला त्या न्यायासनाच्या समोर उभा राहावं लागेल. कदाचित आमचा न्याय पृथ्वीवर होईल, कदाचित आमचा न्याय अंतराळात होईल, कदाचित आमचा न्याय स्वर्गात होईल. या सर्व न्यायासनाच्या समोर आम्ही पिता उभा राहत असताना येशूमध्ये प्रथम न्याय जेव्हा अंतराळात आम्ही घेतले जाणार आहोत त्या समय पित्या आम्ही विश्वासू ठरावे असं होऊ दे. यासाठी की मागे राहणाऱ्या पैकी आम्ही नसावे. आज संदेश आम्ही की आम्ही माघार घेणाऱ्या पैकी, मागे राहणाऱ्या पैकी नसावे. पण येशू जेव्हा तुतारीची नाद होईल, आद्य देवदूताची वाणी होईल, त्याचे लोक अंतराळात घेतली जातील, मंडळी जेव्हा अंतराळात उतरली जाईल, मी देखील असावं. यासाठी की माझी आणि पित्याची भेट व्हावी. आज पित्याला मी ऐकतो, त्या पित्याची वाणी मी ऐकतो, त्या पित्याचं दर्शन मी घेतो, त्या पित्याची मी सेवा करतो, तो पिता मला भेटणार आहे आणि मला कवटाळून आशीर्वाद देणार की शाबास भल्या विश्वासू असा तू ताडीवाला रोड परिसरामध्ये देखील विश्वासू राहिला, सुखी राहिला, समाधी राहिला, आनंदी आणि सेवेकरी म्हणून जीवन जगलं. आता तुझी नेमणूक मी बहुतांवर करेल. यास येशू धन्यवाद असो या संदेशाच्या द्वारे, आज या सेवेच्या द्वारे आणि विशेष करून ब्रदर अविनाशच्या द्वारे जी मिनिस्ट्री आणि सेवाचा लाभ तू आम्हाला दिला त्याबद्दल आभार. जे ऑनलाईन आम्हामध्ये जॉईन झालेले त्यांना देखील तू आशीर्वादित कर, त्यांच्या देखील जीवनामध्ये कार्य कर. प्रश्न अनेक, समस्या अनेक, परंतु निरंतर पवित्र परमेश्वरा विविध कारणामुळे त्यांना ऑनलाईन सेवा जॉईन करावे लागते, परंतु पित्या तिथे देखील आशीर्वाद तू राखलेला आहे. तुझा पवित्र हात, धार्मिकतेचा उजवा हात त्यांच्या डोक्यावर ठेवून प्रत्येकाचे प्रश्न समस्या दूर करत त्यांना आशीर्वाद देत प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन.